This what that introduction is that the electric current. Electric current means what that when electric charge is set in a motion through a conductor, it constitutes an electric current. Means what that electric charge is set in a motion through a conductor, it constitutes an electric current. मग आता इलेक्ट्रिक चार्ज सेट इन मोशन म्हणजे आपण काय म्हणतो ऍक्च्युअली तर एखाद्या कंडक्टर मध्ये ज्या वेळेला इलेक्ट्रॉन्स हे रॅन्डम मोशन्स मध्ये फिरत असतात त्या रॅन्डम मोशन्स मध्ये फिरत असणाऱ्या इलेक्ट्रॉन्सला ज्या वेळेला आपण एक एक्सटर्नल इलेक्ट्रिक चार्ज प्रोव्हाइड करतो आणि इलेक्ट्रिक चार्ज प्रोव्हाइड केल्यानंतर ते ज्यावेळेला एका मोशन मध्ये कंटिन्युअसली मूव्ह होतात त्यावेळेला आपण त्याला काय म्हणतो तर तो इलेक्ट्रिक करंट. फॉर एक्झाम्पल कंडक्टर म्हणून आपण एक कॉपरचा कंडक्टर आपण इथे घेऊया. कॉपर कंडक्टर मध्ये जे इलेक्ट्रॉन्स असणार आहे ते इलेक्ट्रॉन्स आपण काय म्हणणार आहे तर ते रॅन्डम मोशन्स मध्ये असणार आहेत. आपण ते बघितले. मग रॅन्डम मोशन्स मध्ये म्हणजेच काय त्याची डायरेक्शन्स ही कोणत्याही डायरेक्शन्सला असणार आहे. फॉर एक्झाम्पल अपोजिट डायरेक्शन्स किंवा अपवर्ड डायरेक्शन्स किंवा डाऊनवर्ड डायरेक्शन्स आपण इथं म्हणतोय. बरोबर आहे. मग आता बघा these electrons are set in a motion through a conductor, it constitutes an electric current. हे इलेक्ट्रॉन कधी एका मोशन मध्ये येतील ज्यावेळेला आपण याला एक्सटर्नल इलेक्ट्रिक चार्ज काय करू इथून प्रोव्हाइड करू त्यावेळेला आपल्याला काय होतील इलेक्ट्रिक चार्जचे जे इलेक्ट्रॉन्स असतील ते इलेक्ट्रॉन्स एका मोशन मध्ये कंटिन्युअसली मूव्ह होतील आणि त्यावेळेला आपण त्याला काय म्हणतो तर तो इलेक्ट्रिक करंट. मीन्स व्हॉट दॅट व्हेन अन इलेक्ट्रिक चार्ज इज सेट इन अ मोशन थ्रू ए कंडक्टर, it constitutes an electric current. And these electrons are stayed in a random motion like this random motion, and when the electric charge is provided to this conductor by closing the key K, then these electrons is travels in a set in a same motion. Means what that this direction, that is the electric current, that is called as the electric current. Okay, next steady current. Steady current means what that an electric current does not depend upon time. That is called as the steady current. Means what that like this steady current. Steady current. Electric current does not depend upon time. Electric current does not depend upon time is called as steady current. Is called as a steady current. Okay. Now then this introduction is that the electric current and the steady current. Electric current means what that again when an electric charge is set in a motion through a conductor, it constitutes an electric current. And the steady current means what that the electric current does not depend upon time, is called as a steady current. And the definition of electric current okay. Electric current means what that in general the rate of flow of charge is called as the electric current. Means what that like this the rate of flow of charge is called as electric current. Okay, rate of flow of charge is called as the electric current. That is the definition of electric current. And the electric current is what that when an electric charge is set in a motion through a conductor, it constitutes an electric current. Means what any conductor कोणत्याही कंडक्टर मध्ये जर आपण इलेक्ट्रिक चार्ज काय केला एका मोशन मध्ये सेट केला तर त्याला आपण काय म्हणतो तर तो इलेक्ट्रिक करंट असं म्हणतोय. इलेक्ट्रिक करंट म्हटल्यानंतर आपण काय म्हणणार आहे तर हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत इलेक्ट्रॉन्स काय म्हणणार आहे इलेक्ट्रॉन्स आर स्टेड इन अ रॅन्डम मोशन. मीन्स व्हॉट दॅट आपण बघितलंय ते पहिला आपण जे अपोजिट डायरेक्शन्सला हे सगळे इलेक्ट्रॉन्स होते. आता फक्त काय केलं आपण याला इथे एक्सटर्नल इलेक्ट्रिक चार्ज प्रोव्हाइड केला. इलेक्ट्रिक चार्ज प्रोव्हाइड केल्यानंतर जे इलेक्ट्रॉन्स होते ते एका डायरेक्शन्स मध्ये काय झाले इथं मूव्ह झाले आणि त्यावेळेला आपण त्याला काय म्हटलं तर तो सेट इन अ मोशन थ्रू ए कंडक्टर. नेक्स्ट आपण बघितलं स्टेडी करंट. स्टेडी करंट म्हणजे आपण काय म्हणतोय
तर इलेक्ट्रिक करंट डज नॉट डिपेंड अपॉन टाइम इज कॉल्ड एज द स्टेडी करंट. अँड नेक्स्ट definition of a electric current. Definition of electric current is that the rate of flow of charge. The rate of flow of charge is called as the electric current. Okay. Now we are studying that the Kirchhoff's laws. Okay. Kirchhoff's laws. Kirchhoff's laws. There are mainly two laws. That is first Kirchhoff's first law. Kirchhoff's first law, and that is current law or junction law. That is a current law or junction law. That is current law or junction law. Kirchhoff first law, current law or junction law. तर आपण करंट लॉ किंवा जंक्शन लॉ असं आपण का म्हणतोय, तर जंक्शन म्हणजेच काय, तर फॉर एक्झाम्पल आपण जंक्शन जिथून करंट काय होईल स्प्लिट होईल तिथं आपण काय म्हणणार आहे, तर त्याला जंक्शन म्हणणार आहे. फॉर एक्झाम्पल जर आपण हा एक पॉइंट घेतला, या पॉइंटला जर प्रत्येक डायरेक्शन्सला आपण काय केली, करंटची डायरेक्शन दाखवली. करंटची डायरेक्शन दाखवल्यानंतर जर समजा करंट वेगवेगळ्या डायरेक्शन्सला अवे फ्रॉम द जंक्शन टुवर्ड्स द जंक्शन असं जर येत असेल करंट, तर ह्या एका पॉइंट पासून काय होतं, तर ते करंट स्प्लिट होतं सगळीकडे, आणि म्हणून त्याला आपण तिथे काय म्हणतोय जंक्शन. आणि त्याच जंक्शनची आपण डेफिनेशन मांडत असताना काय म्हणणार आहे, जंक्शन मीन्स व्हॉट दॅट, junction means what that when current can split, when current can split at any point, at any point is called as a junction, is called as junction, is called as a junction. This what that when current can split at any point is called as a junction. म्हणजे ज्या एखाद्या पॉइंट मध्ये ज्या वेळेला करंट टुवर्ड द जंक्शन होईल किंवा अवे फ्रॉम द जंक्शन येईल, त्यावेळेला आपण त्याला काय म्हणतो, तर तो जंक्शन म्हणतोय. म्हणजे ज्या पॉइंट, फॉर एक्झाम्पल जर डायग्राम आपण बघायची म्हटली तर मी आता आपण काढली होती, इथं बघतोय. आता ह्या डायग्राम मध्ये जर दाखवायचं म्हटलं तर करंटची डायरेक्शन आता कुठे येते, त्या पॉइंट कडे. इथं आपण पॉइंटला ह्या काय म्हणूया पी पॉइंट असं म्हणून, डायरेक्शन कुठे आहे आता टुवर्ड्स दी जंक्शन. समजा इथं आपण दाखवायची म्हणली तर डायरेक्शन काय असेल या करंटची, तर अवे फ्रॉम द जंक्शन. पुन्हा एकदा करूयात आपण, टुवर्ड्स फ्रॉम दी जंक्शन, अवे फ्रॉम द जंक्शन अँड टुवर्ड्स फ्रॉम दी जंक्शन. दिस व्हॉट दॅट these currents towards the junction and these currents away from the junction, that is the current junction. Okay, okay. Next is that the statement of Kirchhoff's first law. Kirchhoff's first law. Kirchhoff's first law, that is the algebraic sum at any junction is always equal to 0. Means what that the algebraic sum of at any junction is always equal to, the algebraic sum of any junction is always equal to 0, always equal to 0. Okay, Kirchhoff first law काय सांगतोय, तर algebraic sum of any junction is always equal to 0. म्हणजेच काय, नंबर ऑफ टाइम्स ला जर करंट एकाच जंक्शनला येत असेल तर त्या करंटच्या जंक्शनला जे करंट येणार आहे ते टोटल तिची समेशन जी काय असेल तर ती 0 असेल, आणि दॅट इज समेशन I is equal to 0. Summation I is equal to 0. Okay, then Kirchhoff first law diagram, the sign convention is that sign conventions of Kirchhoff's first law.
first sign convention of a Kirchhoff's law. The electric current towards the junction is positive. Towards the junction is positive, and electric current away from the junction is negative. Okay, आता आपण काय म्हणतो बघा, किर्चॉफ्स लॉ मध्ये साइन कन्व्हेन्शन किर्चॉफ्स लॉचं काय सांगतंय, ज्या वेळेला नंबर ऑफ करंट हे जंक्शन कडे जर येत असेल तर त्याला आपण कन्सिडर पॉझिटिव्ह करणार आहे, आणि जंक्शन पासून अवे फ्रॉम द जंक्शन त्यावेळेला आपण त्याला कन्सिडर काय करणार आहे, निगेटिव्ह करणार आहे. मग आता ह्याचं स्टेटमेंट आपण बघूया आता पुन्हा साइन कन्व्हेन्शन नंतर आपण आता काय करणार आहे बघा. साइन कन्व्हेन्शन नंतर तर द इलेक्ट्रिक करंट टुवर्ड द जंक्शन इज पॉझिटिव्ह अँड इलेक्ट्रिक करंट इज अवे फ्रॉम द जंक्शन इज निगेटिव्ह. आता टुवर्ड द जंक्शन कोणतं आहे, I1 पासून जाऊया आपण. I1 that is toward the junction. Okay, because of that arrow is direction to the P point. I2 away from the junction, because of that this. I3 towards the junction. Next I4 away from the junction. Next I5 is what at the towards the junction. आता आपण इथे बघतोय I1 towards the junction आहे, I2 away from the junction आहे, I3 पुन्हा towards the junction आहे, I4 away from the junction, आणि I5 हा पुन्हा towards the junction. साइन कन्व्हेन्शन किर्चॉफ्स लॉचं काय सांगतोय, तर द इलेक्ट्रिक करंट टुवर्ड द जंक्शन इज पॉझिटिव्ह अँड इलेक्ट्रिक करंट अवे फ्रॉम द जंक्शन इज निगेटिव्ह. म्हणजे जर हे जंक्शन कडे जर इलेक्ट्रिक करंट ही पास होत असेल तर त्याला आपण कन्सिडर काय करणार आहे, तर तो पॉझिटिव्ह करणार आहे, आणि जर करंट हे जंक्शन पासून अवे फ्रॉम द जंक्शन असं आपण जर म्हणू तर तो आपण कन्सिडर काय करणार आहे, निगेटिव्ह करणार आहे. आता हे इक्वेशन आपण मांडूया. देयरफॉर पहिला आपण I1 घेऊया. I1 काय इथं पॉझिटिव्ह आहे म्हणून आपण काय म्हणतो इथं I1. सेकंड I2 काय इथं निगेटिव्हला जातोय, बिकॉज ऑफ दॅट द अवे फ्रॉम द जंक्शन. दुसरा पॉझिटिव्ह कोणता आहे बघूयात आपण आता. पुन्हा I3 आहे म्हणून आपण काय म्हणूया I1 प्लस I3. नेक्स्ट I4 अवे फ्रॉम द जंक्शन आहे, पण I5 काय आहे तर टुवर्ड्स द जंक्शन, म्हणजे I1 प्लस I3 प्लस I5. बरोबर आहे का. पुढे I1 प्लस I3 प्लस I5. नेक्स्ट आता कुठला राहिला मायनस I2, बिकॉज ऑफ दॅट द अवे फ्रॉम द जंक्शन, मायनस I2. नेक्स्ट कुठला आहे तो मायनस I4 that is equal to 0. means what that the electric current toward the junction is positive and away from the junction is negative. The electric current towards the junction is positive, means what that the I1 towards the junction, I3 towards the junction, and I5 towards the junction, and I2 and I4 is away from the junction. Like this I1 plus I3 plus I5 minus I2 minus I4 that is equal to 0. And final is that I1 plus I3 plus I5 that is equal to I2 plus I4, that is I2 plus I4. Thus I1 plus I3 plus I5 is equal to I2 plus I4. Means what that current towards the junction is equal to current away from the junction. Like I1 plus I3 plus I5 equal to I2 plus I4. Means what that the current towards the junction is equal to the current away from the junction. This is the Kirchhoff's first law, and since there is no loss of charge at the junction, that is equal to the summation I is equal to 0. Okay, that is the Kirchhoff's first law.
नाही एवढे कट असं मला Now the next is the Kirchhoff's second law. That is the voltage law or loop theorem. Okay. That is electric network. It is a combination of various electric circuit elements and sources of EMFs are connected in a complicated manner. Means what that number of electric circuits elements and the sources of EMFs are connected in a complicated manner like of this diagram. Okay, this diagram E1, E2, R1, R2, R4, R3 and that is the R5. Okay, these all the elements are connected in a complicated manner. That is the electric network of a Kirchhoff's second law. Okay, then the Kirchhoff's second law is that in a closed loop of a electric network, the algebraic sum of potential differences plus the algebraic sum of all the EMFs is equal to the zero. Means what that summation IR plus summation E is equal to zero. Means what that the IR summation of IR in a closed loop of electric network, the algebraic sum of a potential differences. Means what that these diagrams या सगळ्या डायग्राम मध्ये जे सगळे पोटेन्शियल डिफरन्सेस आहेत त्याचा आपण काय म्हणतो इथं समेशन प्लस okay plus the algebraic sum of the all EMF is equal to the zero. Means what that these EMF and these EMFs are these two EMFs, that is the summation E is equal to zero. That is the statement of a Kirchhoff's second law. What is that? In a closed loop of a electric network, the algebraic sum of the all the potential differences plus the algebraic sum of all the EMF is always equal to zero, and that is summation IR plus the summation E is equal to zero. Next, that is this diagram, that is the R1, R2, R3, R4 and the R5. So all the resistances, all the EMFs are connected in a complicated manner. Okay, are connected in complicated manner. म्हणजेच काय म्हणतो आपण एखाद्या किर्चॉफ सेकंड लॉ काय सांगतोय तर एखाद्या कॉम्प्लिकेटेड सर्किट मध्ये ज्या वेळेला नंबर ऑफ EMF असतील किंवा नंबर ऑफ पोटेन्शियल डिफरन्सेस म्हणजेच काय जे रेजिस्टन्सेस वगैरे असतील त्यानंतर त्याची सगळ्यांची जी आपण बेरीज करणार आहे ती टोटली काय असेल तर तिची झिरो असेल. एवढंच आपण इथे काय करतोय किर्चॉफ सेकंड लॉ मध्ये मांडतोय. मग हा किर्चॉफ सेकंड लॉ मांडत असताना किर्चॉफ सेकंड लॉचे काहीतरी साइन कन्व्हेन्शन आहे. काय साइन कन्व्हेन्शन याचे दोन साइन कन्व्हेन्शन आहेत. पहिला साइन कन्व्हेन्शन काय म्हणतोय आपण if we traverse किंवा if the direction if tracing a circuit म्हणजे या सर्किटला आपण जर ट्रेस केलं एका पॉइंट कडून कुठल्याही जंक्शन पासून फॉर एक्झाम्पल ई जंक्शन पासून आपण फ्रॉम द हायर पॉइंट टू द लोअर पॉइंट कडे आपण कंटिन्युअसली तो मूव्ह करणार आहे नंतर. तर ह्या साइन कन्व्हेन्शनला पहिला आपण काय म्हणतो का if the direction of tracing is same as that of a conventional current flow then potential differences across the resistance is considered as a negative otherwise it is a positive. म्हणजेच काय म्हणणार आहे आपण जर आपण हे A पॉइंट कडून एखाद्या दुसऱ्या पॉइंट कडे फॉर एक्झाम्पल आपण B कडे जातोय असं आपण इथे काय करूया कन्सिडर करूया. ओके, इथे कन्सिडर करत असताना ह्याची डायरेक्शन आपण जर ट्रेस करायचं म्हटलं तर A पासून B पॉइंट कडे आपण जात असताना आता याचं साइन कन्व्हेन्शन पहिलं काय म्हणते बघा इफ द डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग इज सेम as that of a conventional current flow then potential differences across the resistance is considered as a negative otherwise it is a positive. Okay, पहिला आपण साइन कन्व्हेन्शन लिहूया. while tracing a circuit म्हणतो मी इथं while tracing a circuit पहिलं साइन कन्व्हेन्शन if direction of tracing is same as that of conventional current flow then potential difference across the resistance is considered as negative otherwise it is positive. साइन कन्व्हेन्शन मध्ये बघा पहिल्या साइन कन्व्हेन्शन मध्ये काय म्हणतो साइन कन्व्हेन्शन पहिले काय सांगते तर if direction of tracing is same as that of a conventional current flow then potential difference across the resistance is considered as a negative otherwise it is a positive. For example मी हा डायग्राम मध्ये तुम्हाला सांगतोय
ए पॉइंट पासून जर आपण इकडं जर हा लूप एक आपण घेऊया तर आपण कन्सिडर करूयात ए सी डी एफ ए हा लूप आपण कन्सिडर करूयात आणि हे सर्किट फक्त काय करूयात आपण ट्रेस करूया. आता ह्या सर्किट मध्ये ट्रेस करत असताना फ्रॉम द पॉइंट ए टू द सी जात असताना आपण आता ह्या करंटची डायरेक्शन कुठे आहे? डाउनवर्ड डायरेक्शन आहे. फ्रॉम द पॉइंट ए टू द पॉइंट बी अदरवाइज पॉइंट सी. दिस व्हॉट दैट द डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग इज अपोजिट सॉरी डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग इज सेम. मग डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग इज सेम असेल तर काय म्हणणार आहे? इज कन्व्हेन्शन करंट फ्लो देन पोटेंशियल डिफरन्स अक्रॉस द रेजिस्टन्स कन्सिडर्ड ॲज अ निगेटिव्ह. म्हणजे काय म्हणणार आहे आपण? जर डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग हे सेम असेल करंट फ्लोच्या डायरेक्शननं तर त्याला आपण कन्सिडर काय करणार आहे? निगेटिव्ह. फॉर एक्झाम्पल डायरेक्शन कशी आहे? इथं सेम आहे म्हणून आपण याला काय म्हणणार आहे? निगेटिव्ह म्हणणार आहे. समजा इकडे पॉइंटला आपण गेलो, आता इथून आपण इकडे जाणार आहे. इकडे जात असताना डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग सेम आहे का इथं? नाही, इथं मात्र डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग काय आहे तर अपोजिट आहे. मग अपोजिट म्हणजे आपण कन्सिडर आहे अदरवाइज इट इज अ पॉझिटिव्ह. म्हणजेच डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग जर सेम असेल कन्सिडर्ड ॲज अ निगेटिव्ह, डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग हे काय असेल? अपोजिट असेल कन्सिडर्ड ॲज अ पॉझिटिव्ह. ह्या दोन कन्सेप्ट आपण ह्या पहिल्या साइन कन्व्हेन्शन मध्ये घेणार आहोत. सेकंड साइन कन्व्हेन्शन काय सांगते किर्चॉफ सेकंड लॉचं? तर EMF इज पॉझिटिव्ह व्हेन EMF इज पॉझिटिव्ह अदरवाइज व्हेन EMF इज निगेटिव्ह. कधी EMF आपण पॉझिटिव्ह म्हणणार आहे किंवा कधी EMF आपण निगेटिव्ह म्हणणार आहोत? पहिला म्हणतो मी EMF इज पॉझिटिव्ह. कधी बघा EMF इज पॉझिटिव्ह कधी म्हणणार आपण EMF पॉझिटिव्ह? If we traverse from negative terminal, if we traverse from negative terminal to the positive terminal, inside the cell, that is called as the EMF is positive. म्हणजेच आपण सेल मध्ये बघत असताना किंवा ह्या सर्किट मध्ये बघत असताना if we traverse from negative terminal to the positive terminal, that is called as the EMF is positive. आता इथं मी सांगतोय तुम्हाला पुन्हा, जर आता हे सर्किट आपण असं ट्रेस करत जाऊ तर जर आपण इथून इकडे जात असणार आता म्हणजेच कुठनं जातोय आपण? पॉझिटिव्ह डायरेक्शन कडनं निगेटिव्ह डायरेक्शन कडे. मग EMF पॉझिटिव्ह असणार आहे का तो? नाही, तो EMF काय असणार आहे? निगेटिव्ह असणार आहे. म्हणजेच काय बघा EMF इज निगेटिव्ह. कधी EMF इज निगेटिव्ह म्हणणार बघा आपण आता? EMF इज निगेटिव्ह. ओके. If we traverse from positive terminal to the negative terminal, inside the cell. Okay, these two concepts are the EMF positive or EMF negative. कधी EMF positive आणि कधी EMF negative म्हणणार बघा. पुन्हा एकदा सांगतोय EMF is positive if we traverse from negative terminal to the positive terminal. जर आपण ट्रेस करत असताना सर्किट या डायरेक्शन कडे या डायरेक्शन कडे येत असू आणि पहिला जर आपल्याला निगेटिव्ह टर्मिनल लागला तर तो आपण काय म्हणणार? EMF is positive म्हणणार आहे. समजा आपण सेकंड बघत असताना EMF is negative. कधी म्हणणार EMF is negative? If we traverse from positive terminal to the negative terminal, that is called as EMF is negative. That is the two sign conventions of a Kirchhoff's second law. Okay. Then आता पुन्हा एकदा आपण साइन कन्व्हेन्शन फर्स्ट आणि साइन कन्व्हेन्शन सेकंड बघतोय. If direction of tracing is same as that of a conventional current flow, then potential difference across the resistance is considered as a negative, otherwise it is a positive. And second sign convention is that if we traverse from negative terminal to the positive terminal inside the cell, that is the EMF is positive. And EMF is negative when EMF is negative, that is if we traverse from positive terminal to the negative terminal inside the cell. Okay. Then next, loop theorem. That is the three loops are there. That is the first loop is that A, C, D, F and A. That is the first loop of a electric network. Second loop is that A, B, E, F and A. That is the second loop. And third loop is that B, C, D, E and the B. We saw that these are three loop of that electrical circuit. First loop AC, DF, A means what that आपण ट्रेस करत असताना सर्किट
असला ए पॉइंट कडनं सी पॉइंट कडे जाणार, सी नंतर डी ला, डी नंतर एफ ला आणि एफ नंतर पुन्हा ए ला. दॅट इज द फर्स्ट लूप म्हणून याला आपण त्याला. सेकंड लूप बघत असताना ए पासून स्टार्ट करणार आपण, ए पॉइंट बी ई एफ अँड ए. दॅट इज द सेकंड लूप. अँड थर्ड लूप बघत असताना आपण काय म्हणतोय, बी सी डी ई बी. ओके. Now let us assume that current flows from the point A to the point B means what, that from the point A to the point B, that is from higher potential point A to the lower potential point B. Okay. Now there are the three loops. First is that the A, C, D, F and A. Second loop A, B, E, F and A, that is the second loop. And third loop is that B, C, D, E and B again B. That is the third loop. Now first loop, that is the for loop of A, C, D, F, E. Okay. Now remind sign convention first. If the direction of tracing is same as that of a conventional current flow, then potential difference across the resistances is negative, otherwise it is a positive. म्हणजे आपण काय म्हणतोय, जर डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग जर आपण करत असू तर करंटच्या डायरेक्शन आपण जर मूव्ह होत असू तर त्याला आपण काय म्हणणार आहे, निगेटिव्ह म्हणणार आहे. आणि त्याच्या अक्रॉस द रेजिस्टन्स काय सर्कल येणार आहे, अदरवाइज इट इज अ पॉझिटिव्ह. आता पहिल्या लूप मध्ये बघूयात आपण. फर्स्ट लूप काय म्हणतोय आपण, एसीडी एफ ए, दॅट इज ए टू द सी. ओके. आता ए पॉइंट कडून सी पॉइंट कडे जात असताना डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग काय इथं सेम आहे, बरोबर आहे का? डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग सेम आहे. मग डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग जर सेम असेल तर काय म्हणणार आहे, याच्या अक्रॉस जो रेजिस्टन्स असेल, सॉरी करंट असेल कुठला असेल तर तो I1 असेल आणि अक्रॉस रेजिस्टन्स कुठला R2 आहे. म्हणजे डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग सेम, इट इज कन्सिडर्ड ॲज अ निगेटिव्ह. म्हणून आपण इथे काय म्हणतोय, -I1 R2. दॅट इज द -I1 R2. डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग इज सेम. पुढे जाऊया आता, पुन्हा इकडे जातो बी पॉइंट पासून सी पॉइंट कडे. डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग सेम आहे का इथं? नाही. इथं मात्र डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग काय आहे, अपोजिट आहे. अपोजिट आहे म्हणजे कन्सिडर्ड ॲज अ पॉझिटिव्ह. मीन्स व्हॉट दॅट द across the resistances I2 R4 means what, that the plus I2 R4. Next पुढे जातो आता पुन्हा कंटिन्युअसली या सी पॉइंट वरून डी पॉइंट कडे. आता सी पॉइंट कडे डी पॉइंट कडे जात असताना पहिला जो पॉइंट येतो आता कुठला आहे, इथं सेल येतोय. मग सेलचा साइन कन्व्हेन्शन काय सांगतोय आपल्याला, EMF is positive. When EMF is positive, if we travels from negative terminal to the positive terminal. आता आपण इथनं निगेटिव्ह कडनं पॉझिटिव्ह कडे जातोय का? नाही. तर कशातनं जातोय आपण, पॉझिटिव्ह कडनं निगेटिव्ह कडे जातोय. म्हणजे EMF इथं काय असेल, ऑब्वियसली काय असेल, निगेटिव्ह असेल. म्हणून इथं आपण काय म्हणणार आहे, मायनस म्हणणार आहे. ओके. दॅट इज मायनस. कुठला EMF आहे तर तो E2 आहे. म्हणून आपण इथं E2 लिहितो. पुढे जाऊयात आता. अक्रॉस द रेजिस्टन्स इथं पुन्हा करंट कुठला आहे, I2 करंट आहे. करंटची डायरेक्शन काय, पुन्हा अपोजिट आहे. म्हणजे काय म्हणणार आहे आपण त्याला, प्लस म्हणणार आहे. अक्रॉस द रेजिस्टन्स R5 means what, that the I2 R5. Next D to the F. No any resistances are no available in their circuit. D to the F. Then F to point A. Okay, current direction is same, means what, that the negative, means what, that the minus I1 R1. Okay, minus I1 R1. And then EMF E1. EMF E1 तर काय, आता निगेटिव्ह टर्मिनल कडून आपण पॉझिटिव्ह टर्मिनल कडे जातोय. म्हणजे EMF काय असणार आहे, ऑब्वियसली पॉझिटिव्ह असणार आहे. आणि म्हणून आपण त्याला प्लस E1 म्हणतोय. दॅट इज द minus I1 R2 plus I2 R4 minus E2 plus I2 R5 minus I1 R1 plus E1, that is equal to 0. And that is E1 minus E2. जे EMF आहे ते आपण इकडे घेतले, प्लस EMF पॉझिटिव्ह EMF E1 आणि निगेटिव्ह EMF E2 minus I1 R2 plus R1 plus I2 R4 R5, that is equal to always equal to 0. Okay, that is the for loop A C D F E. सेकंड लूप आता आपण बघूया A B E F A. फक्त आता आपण काय करणार आहे, A पॉइंट कडून B, B कडून F, सॉरी B कडून E, E कडून F, F कडून A. पुन्हा डायरेक्शन आपण ट्रेस करूया तिथं. आता डायरेक्शन करत असताना पुन्हा डायरेक्शन ती सेमच असणार आहे. म्हणून पुन्हा आपण काय लिहिलं तिथं, -I1 R2 R2. नेक्स्ट बी पॉइंट कडून आपण ई पॉइंट कडे जातोय. कोणते रेजिस्टन्स आहेत, फक्त R3 रेजिस्टन्स आहे. आणि करंट मात्र कुठला आहे, I1 आणखी I2. आणि म्हणून -I1 I2 R3 अक्रॉस द रेजिस्टन्स R3. नेक्स्ट पुढे जातोय ई पासून एफ कडे कोणताही पॉइंट नाही, इथे रेजिस्टन्स पण नाही, करंट आहे पण रेजिस्टन्स नाही आणि EMF नाही. पुन्हा ई पासून आपण एफ पासून ए कडे येतोय. एफ पासून ए कडे येत असताना अक्रॉस द रेजिस्टन्स कुठला आहे, R1 आहे. करंट कुठला आहे, I1 आहे. डायरेक्शन कुठली आहे, सेम आहे. म्हणून आपण त्याला काय म्हणणार आहे, इथं डायरेक्शन सेम असल्यामुळे निगेटिव्ह म्हणणार आहे. दॅट इज द -I1
R1 minus I1 R1 and finally minus to negative to the positive, that is the positive EMF म्हणून आपण काय म्हणतो plus E1 that is equal to 0. Okay, and that is E1 minus I1 R2 plus R1 plus R3 minus I2 R3 is equal to always equal to 0. Then third loop is that B C D E and again B. म्हणजे आता B पॉइंट कडून C कडून D कडे जाणार, D कडून E कडे, E कडून पुन्हा आपण इथं B ला येणार. आता डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग काय आहे इथं अपोजिट आहे. अपोजिट आहे म्हणजे काय म्हणणार आहे आपण दॅट इज पॉझिटिव्ह म्हणून इथं आपण पॉझिटिव्ह I2 लिहितोय आपण बरोबर आहे का. I2 अक्रॉस द रेजिस्टन्स कुठला आहे R4 आहे. नेक्स्ट C पॉइंट कडून D पॉइंट कडे जात असताना बरोबर आहे C पॉइंट कडे D पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह आहे म्हणजे EMF काय झाला इथं निगेटिव्ह झाला आणि म्हणून आपण मायनस E2 म्हणतो इथं. पुढे जातो आता पुन्हा अक्रॉस द रेजिस्टन्स कुठला आहे R5 आहे I2 R5 पण डायरेक्शन काय इथं अपोजिट आहे म्हणजे जी काय होईल पॉझिटिव्ह होईल I2 R5 and then या डायरेक्शनला इथे काय नाही पुन्हा E पासून आपण B कडे येतो. E पासून B कडे येत असताना डायरेक्शन काय पुन्हा अपोजिट आहे म्हणजे इथं पण पुन्हा काय असेल तर तो पॉझिटिव्ह असेल. पॉझिटिव्ह कुठले कुठले करंट आहे I1 plus I2 across the resistance R3 and that is always equal to the 0. Okay, these are the Kirchhoff's second law. Okay, thank you.